नमस्कार. आज आपण तृतीय वर्ष कला मराठी विशिष्ट अभ्यासक्रम क्रमांक 4 भाषा विज्ञान या दुसऱ्या सत्राच्या घटक क्रमांक 3 ऐतिहासिक भाषा विज्ञान स्वरूप आणि कार्य या अनुषंगाने आज आपण विचार करणार आहोत. प्रथमतः ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणजे काय, त्याचा पाया कसा रचला गेला आणि त्याचबरोबर या ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे नेमके स्वरूप काय आहे आणि ऐतिहासिक भाषा विज्ञान त्याचं नेमकं कार्य काय आहे या अनुषंगाने आज आपण विचार करणार आहोत. प्रथमतः ऐतिहासिक भाषा विज्ञान ही संकल्पना समजून घेत असताना काही गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील. त्यामध्ये सुरुवातीलाच जेव्हा 19व्या शतकामध्ये ऐतिहासिक भाषाभ्यास जेव्हा विकसित होत होता त्यावेळी ही अभ्यास पद्धती अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक स्वरूपाची पद्धती म्हणून मांडली जात होती. परंतु भाषाभ्यास जसजसा प्रगत होऊ लागला तसतसा त्याच्या विविध पद्धती या ज्या आहेत त्या उदयास येऊ लागल्या आणि ऐतिहासिक भाषा विज्ञानावर किंवा ऐतिहासिक भाषा विज्ञान या अभ्यास पद्धतीवर अनेक आक्षेप घेतले जाऊ लागले. असे असले तरी ऐतिहासिक भाषा विज्ञानाने या क्षेत्रात केलेले कार्य हे मूलभूत स्वरूपाचे आहे आणि म्हणूनच मध्ययुगीन युरोपात बायबलचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव जेव्हा होता किंवा ज्या काळामध्ये होता त्याच काळामध्ये भाषाविषयक संकल्पना देखील काही मिथ्यकांवर आधारलेल्या होत्या. त्याचबरोबर त्यातूनच पुढे हिब्रू ही ओल्ड टेस्टमेंट ची भाषा म्हणून सर्व भाषांची जननी मानली गेली. म्हणजे सर्व भाषांची जननी कुठली तर हिब्रू ही ओल्ड टेस्टमेंटची भाषा म्हणून ही सर्व भाषांची जननी मानली गेली. ग्रीक आणि लॅटिन या उच्च भाषा मानल्या गेल्या आणि इंग्रजी सारख्या आधुनिक भाषा प्राचीन भाषांची भ्रष्ट रूपे मांडली जाऊ लागली. परंतु 15व्या आणि 16व्या शतकातील विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे या पारंपरिक समजुतींना धक्के बसू लागले. प्राचीन धर्मग्रंथाची चिकित्सा होऊ लागली. या चिकित्सेलाच फिलॉलॉजी असे व्यापक स्वरूपाचे नाव रूढ झाले. याच काळात आणखी एक महत्वाची घटना घडली. युरोपीय लोकांच्या वसाहती अनेक ठिकाणी होत गेल्या. साम्राज्य विस्तार होऊ लागला. त्याचा परिणाम असा झाला की जगातील अनेक भाषांचा संपर्क येत गेला. त्यात काही भाषिक साम्ये विद्वानांच्या जिज्ञासेला आवाहन देऊ लागले. त्यामुळे भाषाविषयक पारंपरिक समजुती मूलभूत फरक करणे अपरिहार्य ठरले. विशेष क्रांतिकारक घटना याच काळात घडली आणि ती म्हणजे संस्कृत सारख्या प्राचीन भाषेचा युरोपीय पंडितांना परिचय. भाषाभ्यासाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर या घटनेने परिणाम घडवून आणला. आता ही सगळी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर या पार्श्वभूमीच्या साहाय्याने ऐतिहासिक भाषाशास्त्र या अनुषंगाने अभ्यासकांमध्ये जे विचारमंथन सुरू झाले त्या विचारमंथनाचे जे काही केंद्र आहे ते केंद्र नेमके कुठे आहे आणि एकूणच ऐतिहासिक भाषाभ्यास या अभ्यास पद्धतीला सुरुवात कशी झाली, स्वरूप नेमकं कसं होतं
आणि याला कारणीभूत ठरणारी घटना कोणती याचाही विचार इथून पुढे आपण याच पार्श्वभूमीवर करणार आहोत. आता या अनुषंगाने विचार करताना आपल्याला असं दिसते की येथे सर विल्यम जोन्स हा एक अभ्यासक आहे, भाषा अभ्यासक आहे. या सर विल्यम जोन्स यांचा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या अनुषंगाने पाहणं हे अतिशय महत्वाचं असं ते ठरतं. सर विल्यम जोन्स या पंडितांनी इसवी सन 1786 मध्ये कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनात एक निबंध वाचला. त्यात त्यांनी एक महत्वाचे सिद्धांत किंवा एक महत्वाचे विधान केले आणि ते विधान म्हणजे नेमकं कसं होतं किंवा तेच विधान ऐतिहासिक भाषाशास्त्राचा अभ्यास करणार विधान कसं ठरलं किंवा ऐतिहासिक भाषाशास्त्राचा पाया रचणारं विधान कसं ठरलं हेही आपल्या लक्षात येईल. ते विधान असं होतं: ग्रीक, संस्कृत आणि लॅटिन या भाषांमध्ये जे साम्य आढळते ते यादृच्छिक नसून अत्यंत घनिष्ठ आणि खोलवर रुजलेलं आहे. या साम्याचा खुलासा करण्यासाठी ही साम्यस्थळे आढळणाऱ्या भाषा कोणत्या तरी एका भाषेपासून उद्भवल्या असल्या पाहिजे असे मानावे लागते आणि ही संस्कृत इत्यादी जी भाषा आहे या भाषेच्या मुळाशी असलेली जी भाषा आहे ती भाषा आज आपणास उपलब्ध नाही. आता हे खरं म्हणजे विधान सर विल्यम जोन्स यांचे हे विधान आहे आणि म्हणूनच सर विल्यम जोन्स यांनी अशा प्रकारचं विधान करून ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया घातला किंवा पाया घालण्याचं श्रेय सर विल्यम जोन्स यांच्याकडे जात आहे. याचा अर्थ असा नाही की यापूर्वी अशा स्वरूपाचा अभ्यास मुळीच झाला नाही असं नाही. भारतामध्ये फार प्राचीन काळी ध्वनिशास्त्राचा, व्याकरणशास्त्राचा आणि उत्पत्तीशास्त्राचा अभ्यास झालेला होता. भाषेला पूर्वरूप आणि उत्तररूप असते. ध्वनी परिवर्तनामुळे उत्तररूप रूढ होते असे वेदकालीन छांदस भाषा आणि पाणिनीकालीन अभिजात भाषा या दोन अवस्थांवर प्राचीनांच्या ध्यानात आले होते, लक्षात आले होते. किंबहुना भाषेच्या एककालिक स्थितीत स्थानपरत्वे प्राच्य, उदिच्च, समूहपरत्वे आर्य, कांबोज असेही फरक पडतात याची जाणीव या प्राचीनांना होती. तात्पर्य असे की एखाद्या भाषेची वाटचाल होत असताना त्या भाषेच्या ध्वनी व्यवस्थेत, रूप व्यवस्थेत, शब्दकोशात फरक पडत जातात. म्हणजेच भाषेला इतिहास असतो याची सर विल्यम जोन्स यांच्या आधी भारतीयांना होती. परंतु दोन अथवा अधिक प्राचीन भाषेतील साधनस्थळे दाखवून सर विल्यम जोन्स थांबले नाही, तर त्यांनी स्थळांनी इतिहासाकडे अंगुली निर्देश केला व भाषातील जन्यजनक संबंधांवर प्रकाश टाकला. त्यातूनच ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा जन्म झाला. आता ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा जन्म कसा झाला, तर सर विल्यम जोन्स यांनी दोन अथवा अधिक ज्या प्राचीन भाषा आहेत या प्राचीन भाषेतील साम्यस्थळ तर त्यांनी दाखवलीच, पण त्याचबरोबर या साम्यस्थळाकडे किंवा या साम्यस्थळाच्या इतिहासाकडे त्यांनी केवळ अंगुली निर्देश केला नाही, तर त्या भाषांमधील जन्यजनक संबंध जे आहे हे संबंध त्यांनी शोधले आणि त्याच्यावर प्रकाश टाकला आणि त्यातूनच ऐतिहासिक भाषा विज्ञान पद्धतीचा किंवा ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा जन्म झाला असे आपल्याला म्हणावे लागते. आता पुढचा जो भाग याच्यामध्ये येतो तो आहे ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं स्वरूप नेमकं कसं आहे. म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणजे काय. एक गोष्ट आपण पाहिली की ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा जो पाया आहे तो सर विल्यम जोन्स यांनी घातलेला आहे.
आणि आता सर विल्यम जोन्स यांनी घातलेला जो ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया किंवा जे ऐतिहासिक भाषा विज्ञानाविषयी आपण बोलतो आहे त्या ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं नेमकं स्वरूप काय आहे. तर इथे ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये भाषिक परिवर्तन म्हणजे भाषेमध्ये होणारे जे काही बदल आहे जे परिवर्तन आहे ते निरंतर आणि नियत असते. ही संकल्पना या अभ्यासामध्ये केंद्रस्थानी मांडलेली आहे. अर्थात ही संकल्पना भाषेच्या व बोलीच्या संदर्भात लागू आहे असे नाही, तर व्यक्तीच्या संदर्भातही ती लागू आहे. दोन व्यक्तींची भाषा ही कधीच सारखी नसते. म्हणजे भाषिक परिवर्तन ही जसे जातीलक्षी असते तशी व्यक्तिलक्षीही असते. आधुनिक भाषा विज्ञानात भाषा विज्ञान व मनोविज्ञान यांच्या आधारे लहान मूल भाषा कधी शिकते, त्याचा भाषिक विकास कसा होतो यावर भर दिला जात आहे. भाषिक परिवर्तना या अभ्यासालाही महत्व आपोआप प्राप्त होते. या ऐतिहासिक भाषा विज्ञानात एखाद्या भाषेच्या ध्वनी परिवर्तनाचा शोध घेऊन त्याचे काही नियम प्रस्थापित केले जातात. भाषाकुल संकल्पना ही या ऐतिहासिक भाषा विज्ञानातूनच उदयास आली आहे. अशा भाषांचे भूतकालीन स्वरूप, प्राचीन ग्रंथ, हस्तलिखित, शिलालेख, ताम्रपट इत्यादींच्या आधारे लक्षात घेऊन त्या भाषांमध्ये कालपरत्वे अनेक कारणांनी परिवर्तने कशी झाली किंवा घडून आली, त्यातील काही परिवर्तने भाषेचे अवस्थांतर घडून नामांतर घडून आणणारी परिणामी कशी होती, काही परिवर्तने एकाच भाषेच्या विविध कालखंडातील स्वरूपात बदल घडून आणणारी कशी होती, इत्यादी गोष्टींचा अभ्यास ऐतिहासिक भाषा विज्ञानात होत असतो. भाषाकुल संकल्पना, भाषेची पूर्वपीठिका, भाषेचा जन्म का, भाषेचे कालिक भेद, ते पडण्याची कारणे, भाषा संपर्क व त्यांचा भाषेवर होणारा परिणाम, शब्दसंग्रह इत्यादी अंगाने या भाषाभ्यास पद्धतीत संशोधन होत असते. त्याचबरोबर भाषाकुलाचा अभ्यास करताना अस्तित्वात असलेल्या प्राचीन भाषेला जन्म देणारी भाषा कशी असू शकते, तिचे आज अस्तित्व नसले तरी ऐतिहासिक भाषा विज्ञानातील ध्वनी परिवर्तनाच्या नियमांच्या आधारे या मूळ भाषेचे पुनर्रचन कसे करता येते याचाही अभ्यास ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये होत असतो. साधारणतः हे ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं स्वरूप आहे. म्हणजे आज अस्तित्वात असणारी जी भाषा आहे ती नेमकी कोणत्या भाषेपासून निर्माण झाली आणि त्याचबरोबर त्या भाषेचं नेमकं स्वरूप काय होतं, तिचा जन्म कसा झाला, तिची पूर्वपीठिका काय होती, तिची वाटचाल कशी होती, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास साधारणतः या ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये केलं जातं आणि हेच ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं स्वरूप आहे. तर पुढचा जो मुद्दा आपण घेणार आहोत तो आहे ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या मर्यादा. म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या अनुषंगाने जो अभ्यास केला जातो तो अभ्यास ज्या प्रकारचा आहे तो पुरेसा आहे का, किंवा जर आहे तर तो त्याच्या मर्यादा नेमक्या काय आहेत या अनुषंगाने विचार हे महत्वाचं आहे. म्हणून आपण आता पाहणार आहोत ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या नेमक्या मर्यादा काय आहेत त्या देखील इथे आपण पाहणार आहोत. तर 19व्या शतकामध्ये उदयास आलेल्या म्हणजे निर्माण झालेल्या ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा अभ्यास जागतिक पातळीवर होतो व त्यांच्या काही परंपराही निर्माण झाल्या. या अभ्यास करणाऱ्या परंपरा निर्माण झाल्या. या अभ्यासाला तौलनिक भाषाभ्यासाचीही मदत झाली. भाषाकुल संकल्पनेच्या आधारे ध्वनी परिवर्तनाचे काही नियमही प्रस्थापित झाले.
उदाहरणार्थ ग्रीनचा सिद्धांत, व्हर्नेरचा सिद्धांत यासारखे काही सिद्धांत हे निर्माण झाले किंवा प्रस्थापित झाले. यातील काही प्रस्थापित सिद्धांताच्या आधारे जगातील भाषांचा अभ्यास देखील होऊ लागला. परंतु या अभ्यासावर पडलेल्या काही मर्यादांचाही विचार या ठिकाणी करावा लागतो. उदाहरणार्थ या अभ्यासासाठी उपलब्ध होणारी जी सामग्री आहे ती बहुधा मृत भाषातील आणि तीही स्वाभाविकपणे लिखित सामग्री या अभ्यासाला मिळत असेल. भाषेचे ग्राफिक स्वरूप हे कृत्रिम असते, तर बोली स्वरूप हे नैसर्गिक असते. तेव्हा अशा सामग्रीतून काढलेले ध्वनी परिवर्तनाचे जे काही नियम आहेत हे नियम सार्वत्रिक आणि अबाधित ठरतीलच असे नाही. दुसरे असे की जन्यजनक संबंध हा भाषेच्या बाबतीत 100% लागू पडतो असं, म्हणजे केवळ एका विशिष्ट भाषेपासून दुसरी भाषा जन्माला आलेली नसते. अन्य कोणत्याही भाषेचा संबंध या प्रक्रियेत आलेला नसतो अशी कधीच होत नाही. उदाहरणार्थ मराठी अपभ्रंशापासून जन्मली असे म्हटले गेले तरी तिच्या निर्मितीत संस्कृतीकरणाची प्रक्रिया कार्यरत झालेली आहे. तसेच संस्कृत प्राकृत भाषांपासूनही तिने ऋण घेतलेले आहे. शिवाय कानडीसारख्या द्राविडी भाषांचाही त्याला हातभार लागलेला आहे. तेव्हा ध्वनी परिवर्तनाच्या नियमानुसार एकाच भाषेपासून दुसरी भाषा जन्मास येते अशी कधीच होत नाही. तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मर्यादा ती आहे की ध्वनी परिवर्तन हे कितीही निरंतर आणि नियत मानले तरी आदी भाषेची पुनर्रचना करताना ती भाषा एकजनशी स्वरूपाची असते असे गृहीत धरलेले असते. पण कोणतीही भाषा आधी एकजनशी स्वरूपाची नसते, ती अनेक बोलींची बनलेली असते. याचे भान ऐतिहासिक भाषाशास्त्रात सतत बाळगावे लागते. तात्पर्य ध्वनी परिवर्तन कितीही नियत असले, निरंतर असले तरी त्यालाही काही अपवाद असतात. शिवाय भाषिक परिवर्तन हे केवळ ध्वनी परिवर्तनापुरते मर्यादित नसते, तर व्याकरणिक शब्दार्थविषय सादृश्यमूलक आदान असे भाषिक परिवर्तनाचे अनेक प्रकार आहेत. तेव्हा परिवर्तन व त्याच्याशी संबंधित संकल्पना भाषा विज्ञानात स्वीकारल्या गेल्या तरी जन्यजनक संबंध, कुलसंकल्पना आणि उत्क्रांती यासारख्या कल्पना आधुनिक भाषा विज्ञानात मान्यता पावलेल्या नाही. आता साधारणतः अशा प्रकारच्या 3 मर्यादा या ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या मर्यादा आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. आता या ऐतिहासिक भाषा विज्ञानात याचा अभ्यास करताना जी मूल भाषा आहे त्या मूल भाषेचे पुनर्रचन याच्यामध्ये कसं केलं जातं. मूल भाषेचे पुनर्रचन करताना एका गोष्टीचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागतो आणि ती गोष्ट म्हणजे सर विल्यम जोन्स यांनी जे काही विधान केलेलं होतं, ज्या प्रकारचा अभ्यास केलेला होता त्याचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. तर सर विल्यम जोन्स यांनी मांडलेल्या सिद्धांतातून एक गोष्ट उघड झाली की संस्कृत, ग्रीक, लॅटिन या प्राचीन भाषांची एक जननी भाषा असावी. पण ती जननी भाषा आज अस्तित्वात नाही. तिचे पुसट असे नमुने देखील उपलब्ध नाहीत. वैदिक संस्कृतच्या पाठीमागे जाता येत नाही. ही सर्वात प्राचीन भाषा ठरते, परंतु तीही भाषा एकाकी निर्माण झालेली नाही. तिची ही पूर्वावस्था असलीच पाहिजे, म्हणजे वैदिक संस्कृतलाही जन्म देणारी भाषा असू शकेल. वैदिक संस्कृत, ग्रीक, लॅटिन या भाषांमध्ये आढळून येणारे जे काही साम्य आहेत
ते सांगणं लक्षात घेता या प्राचीन भाषांना जन्म देणारी एखादी भाषा असणार हा विचार पुढे आला आणि पूर्वदृष्ट्या संबंध असणाऱ्या भाषांमध्ये मिसळणाऱ्या किंवा मिळणाऱ्या पुराव्यांवरून त्या भाषेची पुनर्रचना करण्याची कल्पना ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या अभ्यासकांच्या मनात डोकावली आणि नियत व निरपवाद ध्वनी परिवर्तनाच्या आधारे या प्राचीन भाषांची जनक भाषा कशी असावी त्याचा अंदाज घेतला जाऊ लागला. आता ही पुनर्रचना कौलनिक अथवा बहुभाषिक आणि अंतर्गत अथवा एकभाषिक अशा दोन पद्धतीने केले जाते. ह्या ज्या पद्धती एका विशिष्ट अभिप्रायावर आधारलेल्या आहेत तो अभिप्राय किंवा तो गृहीतक या प्रकारचा आहे. ध्वनी परिवर्तनाचे नियम हे नियत आणि निरपवाद असतात. ज्या प्रकारे ध्वनी परिवर्तन होतं ते ध्वनी परिवर्तन नियत म्हणजे विशिष्ट नियमाने असं ते होत राहतं आणि ते निरपवाद आहे याविषयी कुठले वाद घालण्यात काही अर्थ नाही, ते होत राहतं. म्हणजे अपवाद म्हणून नाही तर निरपवाद ते ध्वनी परिवर्तन होत राहतं. मग अशा नियत आणि निरपवाद ध्वनी परिवर्तनाच्या आधारे भाषेचा इतिहास, तिच्या उपलब्ध पूर्वावस्था यांची संगती जशी लावता येते तशी तिच्या इतिहासपूर्व अनुपलब्ध अशा अवस्थेचाही अंदाज घेता येतो असा या ऐतिहासिक भाषाशास्त्रज्ञाचा दावा आहे आणि त्यांनी तसा प्रयत्नही केलेला आहे. हा प्रयत्न वैदिक संस्कृत, ग्रीक, लॅटिन या उपलब्ध होणाऱ्या प्राचीन भाषांना जन्म देणाऱ्या पण आज उपलब्ध नसणाऱ्या भाषेचा अंदाज घेण्याच्या दिशेने झालेला आहे. मात्र ध्वनी परिवर्तनाचे नियम कितीही नियत आणि निरपवाद असले आणि त्यांच्या आधारे आज उपलब्ध असलेल्या प्राचीन भाषांच्या आधारे त्यांच्या पूर्वावस्थेचा अंदाज घेता आला तरी वर्तमान भाषांच्या उत्तरावस्थेचा अंदाज घेणे शक्य नसते. आणि म्हणून ध्वनी परिवर्तन नियत असते व ते निरपवादही असते याचा वास्तव अर्थ ब्लूमफील्ड यांनी सांगितला आहे. डॉक्टर म. मेहेंदळे यांनीही या संदर्भात एक वास्तव आपल्यासमोर मांडले आहे. जिज्ञासूने भाषा विज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक या ग्रंथामध्ये पृष्ठ क्रमांक 143 ते 167 या क्रमांकावर पहा तर अधिक या खोलात जर जायचं असेल आणि अधिक अभ्यास करायचा असेल साधारणतः आपण इथे एखाद्या भाषेच्या पूर्वावस्थेचं किंवा मूळ भाषेचं एक पुनर्रचना ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये कसं करतात या अनुषंगाने हा विचार आपण इथे पाहिलेला आहे. आता या संदर्भामध्ये जो अभ्युपगम म्हणजे गृहीतक, हे जे गृहीतक आहे या गृहीतकात नेमकं वास्तव काय आहे किंवा अभ्युपगमातील वास्तव नेमकं काय आहे हे वास्तव देखील इथे आपण जाणून घेऊ शकतो. ध्वनी परिवर्तन नियत असते याचा अर्थ ब्लूमफील्ड असा सांगतात की एखादा ध्वनी एखाद्या भाषेतील एखाद्या शब्दात विशिष्ट परिसरात परिवर्तित झाला असेल तर तो वर्ण त्या भाषेतील ज्या ज्या शब्दात विशिष्ट परिसरात येत असेल तर त्या सर्व शब्दात परिवर्तित झाला पाहिजे. आता उदाहरणार्थ संस्कृतमध्ये ग्राम हा शब्द आहे, मराठीमध्ये गाव असं येते, संस्कृतमध्ये नाम तर मराठीमध्ये देखील नाव असं ते शब्द येत आहे. ध्वनी परिवर्तनाचं एक उदाहरण आहे असं आपल्याला दिसतं. आणि दुसरं म्हणजे ध्वनी परिवर्तन निरपवाद असते याचा अर्थ वरील प्रमाणे विशिष्ट शब्दाच्या विशिष्ट परिसरातील ध्वनी परिवर्तित झाला असेल तर त्याच परिस्थितीतील इतरही शब्दातील त्या ध्वनींचे परिवर्तन होते. कोणी याला प्रतिवाद करताना असे म्हणले की मग संस्कृत कर्माचे काम का होते, का असे वरील लिहिण्यानुसार का होत नाही, हा अपवादच म्हणायचा नाही तर काय म्हणायचे. त्याला डॉक्टर मेहेंदळे यांनी असे उत्तर दिले आहे की कर्ममधील म हा प्राकृतात कम्म होतो व तो दीर्घ व्यंजनाचा भाग.
म्हणून त्याचे परिवर्तन होत नाही. चर्मनचे चाम, धर्मचे धाम या शब्दाने हीच गत होते. तात्पर्य, ध्वनी परिवर्तन हे नियत असते आणि निरपवाद असते, तर वरीलप्रमाणे त्यातील वास्तव म्हणजे शब्दातील ध्वनी परिसर नीट ध्यानात घेतला म्हणजे वरील नियमाला अपवाद नसतो हे सिद्ध होते. या नियमावरच ऐतिहासिक भाषाशास्त्राची आणि भाषिक पुनर्रचनेची सारी भिस्त अवलंबून आहे असे आपल्याला म्हणावं लागते, हे समजून घ्यावं लागते. तर साधारणतः आपण आतापर्यंत आजच्या या पाठामध्ये ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे स्वरूप आणि कार्य या मुद्द्याच्या अंतर्गत सर विल्यम जोन्स यांनी मांडलेला जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं नेमकं स्वरूप काय आहे, त्या स्वरूपाच्या अनुषंगाने या ऐतिहासिक भाषा विज्ञानाला नेमक्या मर्यादा काय आहेत, त्याचबरोबर ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या माध्यमातून मूळ भाषेचं पुनर्रचना आपल्याला कसं करता येईल याचाही विचार आपण इथे केलेला आहे. आणि त्याचबरोबर मूल भाषेचे पुनर्रचना करताना जे अभिपुगम मानले जातात किंवा अभिपुगम जे आहे ते गृहीतक जे आहे ते गृहीतक या गृहीतकातील किंवा या अभिपुगमातील जे काही वास्तव आहे ते वास्तव नेमकं काय आहे ते वास्तव हे आपण जाणून घेतलेलं आहे. पुढच्या तासाला साधारणतः ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये जे तौलनिक पुनर्रचन केलं जातं ते तौलनिक पुनर्रचन कोणत्या प्रकारचं असतं, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याचबरोबर हे तौलनिक पुनर्रचना पद्धती नेमकी काय आहे या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. आणि इथेच मग आपलं ऐतिहासिक भाषाशास्त्र त्याचं स्वरूप आणि कार्य जे आहे हा जो घटक आहे तो घटक त्या घटकाचा उपघटक आहे तो उपघटक इथे संपेल आणि त्यानंतर आपण भाषात्मक संकल्पना या विषयाकडे